Stock Board. Learn, focus, earn. नमस्कार. स्टॉकपोर्टच्या IPO अलारे सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर या आठवड्याचा IPO आहे तो म्हणजे इक्सिगो IPO. ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे, तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार. तर आता जाणून घेऊया इक्सिगो कंपनी ओव्हरऑल IPO जो आलेला आहे तो काय आहे. तर इश्यू दिनांक जी आहे ती 10 जूनला चालू होणार आहे. 10 जून ते 12 जून साधारण हा चालणार आहे. अलॉटमेंट आपल्याला कधी कळणार आहे, तर ती 13 जूनला लगेच कळणार आहे. आणि लिस्टिंग कधी होणार आहे, तर 18 जून 2024ला अपेक्षित आहे सकाळी 10 वाजता. सध्या ही टेंटेटिव्ह डेट आहे, पण मेनली इथेच होण्याची शक्यता जास्त आहे. फेस व्हॅल्यू ती 1 आहे. प्राईस बँड जो आहे तो 88 ते 93 आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही किमतीला टिक करून भरू शकतो. लॉट साईज जी आहे ती 161 शेअर्सची आहे, म्हणजे मिनिमम तेवढे शेअर्स आपल्याला घ्यावे लागतील. एका लॉटची जी किंमत आहे फॉर रिटेलर्स ती आहे ₹14,973. आता हा जो टोटल इश्यू ह्यांनी काढलेला आहे, त्याची जी टोटल किंमत आहे ती आहे 740 कोटी. त्याच्यानंतर IPOची जी फ्रेश इश्यू आहेत ती साधारण किंमत आहे 120 कोटी. आणि FPO जो येतो फॉलो ऑन पब्लिक ऑफर, त्याचा जो इश्यू आहे ते साधारण 660 कोटी असणार आहे. टोटल मिळून 740 कोटीच्या आसपास हा आकडा जातो. टोटल शेअर्स जे आहेत ते 7,95,00,000 आहेत आणि ते सगळ्यांना आता डिस्ट्रीब्यूट केले जातात. तर ह्याच्यानंतर आपल्याकडे आहे ॲक्च्युली ओव्हरऑल कोटा कसा आहे प्रत्येक इन्व्हेस्टर्सना, तर तो QIB क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स यांचा कोटा कमीत कमी 75% असणार आहे. त्याच्यानंतर रिटेलर्स जे आहेत ते जास्तीत जास्त 10% कोटा दिलेला आहे. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल जास्तीत जास्त 15% कोटा असणार. प्रमोटर होल्डिंग सध्या नाही आहे, म्हणजे कारण प्रमोटर असे ॲज सच एवढे क्लिअर नाही आहेत. त्याच्यामुळे सध्या तरी प्रमोटर होल्डिंग क्लिअर नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघूया क्वार्टरली रिझल्ट. समजा मार्च 2021मध्ये काय होतं, तर प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जो कंपोनंट आहे तो 7.53 कोटी साधारण इतका दिसतोय. आणि तो वाढून डिसेंबर 2023मध्ये 65.71 कोटीपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे हा जो आकडा आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपण बघूया कंपनी नक्की काय करते. तर आता 2006मध्ये ह्या कंपनीची स्थापना झालेली आहे आणि हे ट्रॅव्हल एजंट आहे, म्हणजे तिकीट बुकिंग वगैरे या क्षेत्रात यांचं मेनली काम आहे. तर ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट आहे आणि बस, विमान, रेल्वे, हॉटेल यांचं बुकिंग करता येतं. कोविडच्या धक्क्यानंतर जलद प्रसिद्ध म्हणजे जास्त पटापट ग्रोथ झालेली कंपनी दिसते. आणि ह्यांचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, तर यात्रा ऑनलाईन, मेक माय ट्रिप तर आहेच, त्याच्यानंतर इज माय ट्रिपसुद्धा आहे. तर हे ह्यांचे ओव्हरऑल कॉम्पिटिटर आहेत. आता IRCTCची ही एक अधिकृत पार्टनर आहे. त्यांच्यामुळे ह्याच्या थ्रू यांची जी ॲप आहे इक्सिगो ट्रेन्स आणि कन्फर्म तिकीट ॲप, ह्यांच्या थ्रू IRCTCमध्ये आपण बुकिंग करू शकतो. तर आता ह्यांच्या सुविधा कुठल्या कुठल्या आहेत, तर PNR स्टेटस तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता दाखवतोय. रेल्वेतली सीट उपलब्ध झाल्याचं अलर्ट देत आहे. धावत्या ट्रेनचा अपडेट तुम्हाला मिळू शकतो. विमान आणि बसचा स्टेटससुद्धा मिळू शकतो. ॲटोमॅटिक वेब चेक इनसुद्धा करू शकता. डीलबद्दल काही माहिती मिळू शकते. पर्सनली म्हणजे एक वैयक्तिक शिफारसी तुम्हाला मिळू शकतात. आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारे तुम्हाला सहलीचं प्लॅनिंगसुद्धा करून देत आहेत ते. आणि ग्राहक सेवासुद्धा AI बेस्ड त्यांची आहे. सो बऱ्यापैकी ओव्हरऑल कंपनीचं परफॉर्मन्स किंवा एक सर्व्हिस डोमेन जे आहे ते अट्रॅक्टिव्ह आहे असं दिसतंय. तर आता हे जे IPO काढतायत त्याचं नक्की युटिलायझेशन कुठे होणार आहे, म्हणजे हे लोकांकडून आता पैसे उभे करणार तर ते वापरणार कुठे, तर काही भाग वर्किंग कॅपिटलसाठी वापरणार आहेत. त्याच्यानंतर क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. आणि एकूणच वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक या रणनीती वापरून कंपनीच्या ग्रोथसाठी सुद्धा त्याचा वापर करायचा प्रयत्न दिसतोय. तर हे झालं ओव्हरऑल कंपनीबद्दल. आता आपण बघूया ग्रे मार्केट प्रीमियम सध्या किती चालू आहे. तर ग्रे मार्केट प्रीमियम ₹30 आसपास सध्या चालू आहे. त्यामुळे आपलं लिस्टिंग जे आहे ते 32 ते 35% प्रीमियमच्या इथे होऊ शकतं. त्यामुळे ओव्हरऑल बघायला गेलं तर ठीकठाक दिसतोय. लिस्टिंग गेनसाठी किंवा ओव्हरऑल लाँग टर्मसाठी सुद्धा घेण्यास हरकत नाही असं मला वाटतं. बट दिस इज नॉट बाय अँड सेल रिकमेंडेशन. शेवटी निर्णय आपला असणार आहे. त्यामुळे मी ह्याच्यात विचार करतोय की अप्लाय करेन, पण तिसऱ्या दिवशी जेव्हा ओव्हरऑल किती सबस्क्रिप्शन येते ते बघून. त्यामुळे सध्या इन्व्हेस्ट करायचं का नाही हे आपल्यावर आहे. ओव्हरऑल माहिती द्यायचा हा आमचा प्रयत्न आहे. तर हे झालं इक्सिगो IPO बद्दल. त्यामुळे सोमवारपासून चालू होतोय. तर नक्कीच तिथे लक्ष ठेवू शकता. आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. Stock Board. Learn, focus, earn.